कानिफनाथ महाराजांची कृपा कशी मिळवावी? अध्याय 12 वाचन मार्ग. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना आणि महत्त्वाचे. कानिफनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक अत्यंत प्रखर आणि सामर्थ्यवान सिद्ध पुरुष आहेत. त्यांची कृपा संकटातून मुक्त करणारी आणि भक्ताला अभय देणारी मानली जाते. आध्यात्मिक मार्गावर चालताना गुरूंची कृपा असणे अनिवार्य असते. नाथ संप्रदायातील नवनाथांच्या कथा केवळ गोष्टी नसून त्या चैतन्याचा स्तोत्र आहेत. विशेषतः नवनाथ भक्तिसारमधील 12व्या अध्यायाचे वाचन केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या प्रक्रियेत तुमची अढळ श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण सर्वात महत्त्वाचे आहे. चला तर मग या प्रवचन मालिकेतून आपण जाणून घेऊया की कानिफनाथ महाराजांना प्रसन्न करण्याची योग्य पद्धत आणि 12व्या अध्यायाचे विशेष महत्त्व काय आहे. भाग 2. कानिफनाथ महाराजांची ओळख. कानिफनाथ महाराज हे महान सिद्ध जालिंदरनाथ महाराजांचे शिष्य आहेत. गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि अफाट सिद्धी प्राप्त केल्या. त्यांचे स्वरूप जरी काही कथांमध्ये उग्र वाटले तरी ते आपल्या भक्तांसाठी अत्यंत दयाळू आणि वत्सल आहेत. नाथ संप्रदायाचा ध्वजा त्यांनी उंचावला. त्यांची भक्ती केल्याने मनातील भीती नष्ट होते, अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आत्मविश्वास वाढतो. महाराजांची कृपा मिळवण्यासाठी प्रथम पूर्ण श्रद्धेने त्यांचे ध्यान करावे. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः या मंत्राचा उच्चार करून त्यांच्या चरणी लीन व्हावे. ते केवळ बाह्य उपचार पाहत नाहीत तर भक्ताच्या हृदयातील भाव पाहतात. महाराजांच्या सिद्ध स्वरूपाचे स्मरण करणे हीच कृपेची पहिली पायरी आहे. भाग 3. 12व्या अध्यायाची शक्ती. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 12वा अध्याय हा अत्यंत चमत्कारी आणि प्रभावी मानला जातो. या अध्यायात कानिफनाथ महाराजांचे जन्मचरित्र, त्यांच्या सिद्धींचे वर्णन आणि त्यांनी केलेल्या लोककल्याणाच्या कथा येतात. असे मानले जाते, जेव्हा आयुष्यात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा या अध्यायाचे वाचन मार्ग दाखवते. या अध्यायातील ओळ्यांमध्ये एक विशिष्ट कंपन आहे जे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि वातावरण पवित्र करते. ज्यांच्या कार्यात वारंवार अडथळा येत आहे किंवा ज्या आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत त्यांच्यासाठी हा अध्याय वरदान ठरतो. या अध्यायाचे श्रवण आणि पठन केल्याने संकटांचे निवारण होऊन आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येते. भाग 4. वाचनाची पूर्वतयारी. कोणतेही धार्मिक अनुष्ठान किंवा वाचन करताना पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते. कानिफनाथ महाराजांच्या 12व्या अध्यायाचे वाचन करण्यापूर्वी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुद्ध करावे. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. पूजेच्या ठिकाणी किंवा देव्हाऱ्यात कानिफनाथ महाराजांचा फोटो किंवा नवनाथांचा फोटो स्थापित करावा. समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. अगरबत्ती लावून वातावरण सुगंधी आणि प्रसन्न करावे. मनात कोणताही द्वेष, लोभ किंवा वाईट विचार न ठेवता पूर्ण श्रद्धेने महाराजांना नमस्कार करावा. आसनावर बसताना शांतचित्ताने महाराजांचे स्मरण करावे, जेणेकरून तुमचे मन अध्यायातील शब्दांशी एकरूप होऊ शकेल आणि वाचनाचा पूर्ण लाभ मिळेल. भाग 5. संकल्पाचे महत्त्व. वाचनाची सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करणे अनिवार्य आहे. संकल्प म्हणजे आपण हे वाचन का करत आहोत हे देवापाशी स्पष्टपणे बोलून दाखवणे. हातामध्ये थोडे पाणी घेऊन आपले नाव, गोत्र उच्चारून आपली इच्छा महाराजांच्या चरणी मांडावी. उदाहरणार्थ, हे कानिफनाथ महाराज, माझे हे कार्य सिद्धीस जावे यासाठी मी हा 12वा अध्याय वाचन करत आहे. मला आशीर्वाद द्या. संकल्प केल्यामुळे तुमची सर्व ऊर्जा एका विशिष्ट ध्येयाकडे वळते
आणि तुमचा हेतू स्पष्ट होतो. या वाचनाचे फळ लवकर आणि प्रभावीपणे मिळते. लक्षात ठेवा, संकल्प हा निस्वार्थ आणि प्रामाणिक असावा. महाराजांना सर्व काही ज्ञात असते, पण आपली शरणागती व्यक्त करणे हा भक्तीचा एक भाग आहे. भाग 6. वाचन पद्धती आणि नियम. 12व्या अध्यायाचे वाचन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अध्याय वाचताना प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. घाईघाईने वाचन न करता ओव्यांचा अर्थ आणि भाव समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वाचन सुरू असताना मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. जर तुमच्या मनातील इच्छा मोठी असेल तर सलग 11-21 दिवस हा अध्याय वाचावा. वाचनासाठी एक ठराविक वेळ निश्चित करावी. शक्यतो पहाटेची वेळ सर्वोत्तम आहे. वाचताना डोळ्यासमोर कानिफनाथ महाराजांची मूर्ती किंवा त्यांचे सिद्ध रूप आणावे. हे केवळ अक्षर नसून महाराजांचे आशीर्वाद आहेत. या भावानेच वाचन केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो आणि चित्त एकाग्र होते. भाग 7. सात्विक आहार आणि आचरण. महाराजांची कृपा आणि अध्यायाचे फळ हवे असेल तर केवळ वाचन पुरेसे नाही, तर आपले आचरणही शुद्ध हवे. वाचनाच्या दिवसात सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण किंवा तामसी पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळावे. कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कोणाची निंदा करू नये किंवा कोणाचा अपमान करू नये. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता असावी. प्राणीमात्रांवर दया करावी, कारण कानिफनाथ महाराज हे सर्व चराचरात वास करतात. अशी भावना ठेवावी. वाचनाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे हा अत्यंत फलदायी मार्ग आहे. तुमचे शरीर आणि मन जितके शुद्ध असेल तितक्या लवकर महाराजांची दिव्य कृपा तुमच्यावर होईल. हे सात्विक आचरण तुमच्या भक्तीला बळकटी देते. भाग 8. वाचनानंतर आरती आणि नैवेद्य. अध्यायाचे वाचन पूर्ण झाल्यावर महाराजांची आरती करणे आवश्यक आहे. आरती नवनाथांची किंवा कानिफनाथ महाराजांची विशेष आरती म्हणावी. आरती करताना पूर्ण तन्मयतेने आणि श्रद्धेने टाळ्या वाजवून महाराजांचे गुणगान करावे. त्यानंतर महाराजांना मलिदा किंवा गुळ खोबरे, खडीसाखर आणि दुधाचा सात्विक नैवेद्य दाखवावा. प्रसादाचे वाटप कुटुंबातील सदस्यांना आणि गरजूंना करावे. आरतीमुळे मनाला शांती मिळते आणि पूजेची सांगता योग्य प्रकारे होते. आरतीनंतर काही वेळ बसून महाराजांचे नामस्मरण करावे. यामुळे वाचनातून मिळालेली सकारात्मक ऊर्जा आपल्या मनात साठवली जाते. कृतज्ञता व्यक्त करून महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार घालावा आणि आपली सेवा स्वीकारण्याची विनंती करावी. भाग 9. श्रद्धेची कसोटी आणि अनुभव. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेकदा अडथळे येतात किंवा संशय निर्माण होतो. हीच तुमच्या श्रद्धेची खरी कसोटी असते. अनेक भक्तांना 12व्या अध्यायाच्या वाचनादरम्यान किंवा नंतर अलौकिक अनुभव येतात. कधी मनात प्रचंड प्रसन्नता वाटते, तर कधी संकटे अचानक दूर होतात. पण अनुभव आला नाही तरी खचून जाऊ नका. महाराज तुमच्या संयमाची परीक्षा घेत असू शकतात. तुमची श्रद्धा ढळू देऊ नका. फळाची अपेक्षा करण्यापेक्षा प्रक्रियेवर प्रेम करा आणि वाचन चालू ठेवा. कानिफनाथ महाराज अंतर्यामी आहेत. ते योग्य वेळी तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील. सातत्य, सबुरी आणि अढळ विश्वास हेच या मार्गातील यश मिळवून देणारे मुख्य स्तंभ आहेत. भाग 10. मढी येथील दर्शनाचे महत्त्व. कानिफनाथ महाराजांचे मुख्य समाधीस्थान अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे आहे. हे एक जागृत देवस्थान मानले जाते. 12व्या अध्यायाचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर किंवा आयुष्यात कधी जमेल तेव्हा मढीला जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. मढीच्या डोंगरावर महाराजांचे चैतन्य आजही भक्तांना जाणवते. तिथे जाऊन दर्शन घेतल्याने वाचनाची फलश्रुती पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. जर तुम्हाला प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर घरातील पूजेच्या ठिकाणी मढी क्षेत्राचे स्मरण करून महाराजांना नमस्कार करावा. महाराजांची वारी किंवा दर्शन हे भक्तीला पूर्णत्व देते आणि आत्मिक समाधान प्राप्त करून देते. भाग 11. समारोप आणि आशीर्वाद. कानिफनाथ महाराजांची कृपा
ही भाग्यानेच मिळते. 12व्या अध्यायाचे वाचन हा एक असा सोपा पण प्रभावी मार्ग आहे जो तुम्हाला ईश्वराच्या आणि गुरूंच्या जवळ नेतो. ही सेवा केवळ संकट निवारण्यासाठी न करता महाराजांवरील निस्सीम प्रेमाखातर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे गुरूंच्या चरणी शरण जाता तेव्हा महाराज स्वतः तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतात. अलख निरंजन आदेशचा जयघोष करत आपले जीवन आनंदी आणि धन्य बनवा. ही व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासात नक्कीच मार्गदर्शन करेल. महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. श्रद्धेने वाचा, प्रेमाने आठवण काढा आणि जालिंदरनाथ बाबांच्या शिष्यांच्या कृपाछत्राखाली सुरक्षित रहा. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश.